तर जय आदिवासी मित्रांनो, माझं नाव राहुल निसर्ग ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ काढतोय आणि आज व्हिडिओ काढण्याचा मुद्दा एकच होता मित्रांनो. जसे की मी प्रत्येक टाईम काही काही मुद्द्यांवर व्हिडिओ काढत असतो. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच असेल की शेड उभारणं, शेडचं काम वगैरे, कोंबड्या आणणे वगैरे सगळे आणल्यावरच मी एक व्हिडिओ काढला होता. त्यानंतर एक पण व्हिडिओ काढला नव्हता मित्रांनो. त्यानंतर ज्या कोंबड्या आणल्या होत्या मी मित्रांनो, मोठे आणल्या होत्या, त्यांच्यापासून ते अंडे दिल्यानंतर आता बरेच म्हणजे जसे की 15-20 आता पिल्ले झाले आणि त्यातून साधारण 2-3 पिल्लं असेच मरून गेले मित्रांनो. कारण की बाकीचे कोंबड्या वगैरे त्यांना टोचतात, त्यांना आणखी सुविधा वगैरे केली नव्हती मित्रांनो. आणि थोडं प्रॉब्लेम पण होती. जसे की मी आता बाहेर जायचो कामावर बाहेर जायचो म्हणून तिथं लक्ष नसायचं माझं रेग्युलरी. आणि घरची फॅमिली होती ती पण शेतात लक्ष द्यायची. माझा जो व्यवसाय चालू आहे त्याच्यात लक्ष नव्हता त्यांचा पण. त्यामुळे मग 2-3 पिल्लं मारले माझ्याकडून. तर त्यामुळे जास्त लक्ष न दिल्यामुळे असं वाद झाले मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, हे पाहू शकता, इथं वरती 2-3 पिल्लं दिसत आहे, पण मग त्या इथं बरेचसे 15-1 पिल्ले असतील मित्रांनो. जेणेकरून आणि इकडं पण आहेत मित्रांनो. इथं कोंबडी बसली आहे. अशी सुविधा वगैरे केली आहे मी. आता उन्हाचं भर जास्त होतं ना, म्हणून कोंबड्या वगैरे सावले बसायला येतात तिथं मध्ये. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचं मुद्दा फक्त एवढाच होता की तुम्हाला हे दाखवू. आणि काहीच नाही मित्रांनो, अजूनपर्यंत काही रोग वगैरे आला नाही आणि काहीच झालं नाही. एवढं उन्हात किती आपल्याकडे 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे मित्रांनो. तरी पण अजून काही एवढं आपल्या कोंबड्यांना काही त्रास वगैरे झाला नाही अजूनपर्यंत. फक्त एवढं आहे की ते पिल्ले होते ते इतर कोंबडे वगैरे टोचतात, त्यांच्यामुळं लहान पिल्ले आहेत मित्रांनो. त्यामुळे मग ते मेले. दुसरं काही आजार वगैरे झाला नव्हता त्यांना. व्हिडिओ पण खूप मोठा होते मित्रांनो. जरी कोण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर रोजचे व्हिडिओ पाहायचे असतील मित्रांनो तर मला एक कमेंटमध्ये सांगा की मी रेग्युलर व्हिडिओ काढत राहू. धन्यवाद.